माझा हा व्हिडिओ जर KTM वाले कोण बघत असेल, त्याच्याकडे 250 ॲडव्हेंचर बाईक आहे, तर मी त्यांना सांगतोय की त्यांच्यासाठी म्हणजे हे बोलतोय मी, जर तुम्ही पण असे मोटोटॉकचे जर क्रॅश गार्ड लावत असतील, जसं मी लावलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मोटोटॉकचं क्रॅश गार्ड आहे, पण हे लावायच्या आधी एकदा विचार करा. कारण की लास्ट टायमाला मला पोलिसांनी पकडलं होतं आणि मला त्याची फाईन मारत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे क्रॅश गार्ड आहे हे आर टी ओच्या नियमानुसार हे लावणं चुकीचं आहे, म्हणजे याची फाईन आहे. तर त्यांनी मला दाखवलं सर्च करून की कोणता ॲक्ट आहे तो याची फाईनची. पण मग असा प्रश्न येतो की कंपनीने मग हे काढलं आहे कशाला, म्हणजे क्रॅश गार्ड जर कंपनीला माहीत आहे की बाबा ह्याच्यावरती फाईन आहे, मग याचा अर्थ आहे की ते लोक सेलिंग करतायत, त्यांना सेल करायचं फक्त प्रोडक्ट. आणि प्रॉब्लेम तर आपल्याला होतो ना. आता मी 7,000चा मी क्रॅश गार्ड घेतला आहे आणि आता जर मला उद्या परत काढायला लावलं पोलिसांनी, तर मी काय करणार? हे तर माझ्या घरी पडून राहणार. कोण घेणार आहे त्याला? कोणच नाही घेणार, पडून राहणार. असं भंगारच्या भावामध्ये फायनली ते मला विकावं लागेल. तर हा मेसेज तुमच्यासाठीच आहे की एकदा विचार करा, सर्च करा. आणि तो व्हिडिओ शूट करायला मला भेटला नाही की ज्या दिवशी मला पकडलं होतं, आणि म्हणजे व्हिडिओ शूट करायला मला नाही भेटला. तर ते मला करायचं होतं, म्हणजे तुम्हाला एक मेसेज द्यायचा होता त्या गोष्टीचा. पण आता पण तोच मेसेज आहे की तुम्ही विचार करून लावा. कारण की मग नंतर मी असं त्यांना विचारलं की आता मी काय करू, मी लावू की काढू? तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम खूप चांगल्या होत्या त्या, मला पकडलेलं त्यांनी. तर ते मला बोलले की असं काय नाही, जर पकडलं तर थोडंसं त्यांना हे करायचं, रिक्वेस्ट करायची की सर ठीक आहे मी काढून टाकेल हे सर्व, काय नाही सोडून देतील, एवढा काय मोठा म्हणजे गुन्हा नाही आहे म्हणजे असं काय. पण ठीक आहे ना, त्या दिवशी मला थोडंसं म्हणजे असं वाटलं होतं की यार 1,000 रुपयाची फाईन प्लस 7,000 रुपयाचं हे क्रॅश गार्ड खूप जास्त होईल यार. पण ठीक आहे, फायनली त्यांनी मला सोडलं, अशी काही फाईन वगैरे लावली नाही. आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की एकदा सांगू तुम्हाला मी.